नमस्कार. मी एक निस्वार्थी कट्टर शिवसैनिक बोलतोय. माझा जन्म चाळीतला, एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातला. आता माझं वय आहे 60 वर्ष. पण या हातपाय थकत चाललेल्या दिवसात आमच्या सगळ्याच बलिदानाची अस्मिता हळूहळू तुम्ही मारत नेली. फक्त गद्दारीच्या कलंकासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी. आमच्यासाठी बाळासाहेबांचा आदेश हा सगळं काही होता. त्यापुढे आम्ही ना मागचा विचार केला ना पुढचा, ना कुटुंबाचा ना वैयक्तिक आयुष्याचा. शिवसेनेचा भगवा हातात धरून आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आणि भूमिपुत्रांची अस्मिता जपण्यासाठी जीवाचं रान करत आलो. हळूहळू राजकारण बदलत गेलं. आमच्यासारखे निष्ठावंत पानगळीसारखे बाजूला होत गेलो. बाळासाहेबांच्या शेवटच्या सभेत त्यांनी आव्हान केलं होतं, मला सांभाळलं तसं उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा आणि या महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या. तरी तुमच्या मनाला हे पाप कसं शिवलं? दुःखाचा संकटांचा डोंगर नेहमीच मोठा असतो. पण आता याच थकलेल्या हातापायात नवं बळ आलंय, बळ. कारण आम्ही बांधील आहोत हिंदू हृदय सम्राटांच्या शब्दाला आणि माँसाहेबांच्या पवित्र आत्म्याला. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातला निष्ठावंत शिवसैनिक आजही उद्धवजींसोबत आहे, आदित्यजींसोबत आहे. कारण राजकारणापलीकडे सुद्धा स्वतःच्या आत्म्यावर हात ठेवून आपण स्वतःला उत्तर द्यायला बांधील असतो ना. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्ववान इतिहासाला साक्षी ठेवून आम्ही आता निर्धार करणार, ठाकरेंच्या मशाली सोबत निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उभे राहणार. हो, उभे राहणार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. पक्ष आपला, पक्ष आपला ठाकरे, आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, आपलं ठाकरे, मान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. दैवत आपलं ठाकरे.